पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे थर्ड चॅप्टर आहे शेडबोर्डाचा, तो म्हणजे कायनेटिक थेअरी ऑफ गॅस. आता कायनेटिक थेअरी ऑफ गॅसला जाण्याच्या आधी याच्या आधीचे दोन टॉपिक आपण शिकलो, आरडी शिकलोय, पण दुसरा टॉपिक महत्वाचा तो म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ ए फ्लुइड. आणि इयत्ता 11वी मध्ये इलॅस्टिसिटी, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ ए सॉलिड. सॉलिड आणि फ्लुइड जर मॉलिक्यूल जर त्याचे दोन घेतले, दोन मॉलिक्यूल जर बघितले, हे यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ते नियर अबाउट त्यांचं जर डिस्टन्स 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर इतकं असेल तर त्या दोन मॉलिक्यूल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. लिक्विड मध्ये आपण अभ्यास केला होता सरफेस टेन्शन मध्ये. काय अभ्यास केला होता आपण सरफेस टेन्शन मध्ये? सगळ्यात महत्वाचं कोहेजन आणि ऍडेसिव्ह. कोहेसिव्ह आणि ऍडेसिव्ह असं दोन्ही बघितलं होतं. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनचे टाइप्स आहेत. सिमिलर मॉलिक्यूल, डिफरंट मॉलिक्यूल, त्यांच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे सॉलिड आणि लिक्विड मध्ये शक्य आहे. त्यांचं डिस्टन्स फार कमी असतं. दॅट इज नॉट पॉसिबल. बट आपल्याला जर इकडे यायचं असेल, गॅसचे दोन मॉलिक्यूल घेतले. आता ऍक्च्युली गॅसच्या दोन मॉलिक्यूल मधलं जे डिस्टन्स आहे ना, नियर अबाउट 10 अँगस्ट्रॉम असतं. 10 अँगस्ट्रॉम म्हणजे ह्या 1च्या 10 पट लांब आहे. मीन्स इथं कुठलंही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॉसिबल नाही आहे, इम्पॉसिबल. पण सर जर ते कोलाइड व्हायला आले तर, बॉम्बार्ड व्हायला आले तर हो शक्य. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यामध्ये असणार आहे. कधी? जर ते बॉम्बार्ड होत असतील तर त्या सिच्युएशन मध्ये निग्लेक्टेड करतो. इथं हे झालं की मॉलिक्यूलच्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनशी बोललो. थोडं इथं जरा पॉज देतो आणि आपण थोडं केमिस्ट्रीमध्ये काही पार्ट शिकलो इयत्ता 11वी मध्ये. आठवतंय का बघा? गॅसच्या रिलेटेडचे, गॅसच्या काही मॉलिक्यूलचे. या गॅसच्या याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन कशाचं करतो, कोणत्या क्वांटिटीचं ऑब्झर्वेशन करतो या गॅसमध्ये? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एनर्जी एक्सेट्रा. दिस टाइप ऑफ द ऑब्झर्वेशन वी आर डुईंग इन द गॅस मॉलिक्युल्स. किंवा स्टडी करताना या काही फिजिकल क्वांटिटीचा आपण स्टडी करतो. त्याच्यामध्ये काही सायंटिस्ट होऊन गेले. बॉइल्स लॉ शिकलो ना आपण, बॉइल्स लॉ. तर volume is inversely proportional to pressure. V is the volume. Volume is inversely proportional to the pressure. At that time, temperature is constant. In the Charles law, volume directly proportional to temperature. काय आपल्याला? Volume directly proportional to temperature. That time, pressure is constant. Gay-Lussac law. आता Gay-Lussac law ना, pressure directly proportional to temperature. That time volume is constant. That time volume is constant. यांनी म्हणजे फक्त रिलेशन सांगितलं. कोणाकोणाचं रिलेशन सांगितलं? PVT म्हणजे गॅस मॉलिक्यूल सगळं काही कळतं ते यांच्या रिलेशन याच्या शेजारीच कळतं. मग आपण इथं आयडियल गॅस इक्वेशन या तिघांचं रिलेशन मिळवलं. PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. दॅट इज मीन बाय आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल टू nRT. मग R ला आपण NKBT असं लिहू शकतो, म्हणून PV इक्वल टू NKBT. N इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. मी तिथे जास्त जाणार नाही. मोलार मास वगैरे जरा केमिस्ट्री मध्ये कच्चा आहे, तुम्ही सांगणार जास्त. ओके. सो इथं आता आपण थोडं इकडे येऊ. मी मगाशी म्हणलो होतो ऑब्झर्वेशन. आपण कोणत्या ह्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन ठीक आहे, पण गॅस मध्ये काही अझम्पशन आहे. समजा एक क्यूब घेतला किंवा
कंटेनर घेतलं, क्लोज्ड कंटेनर. आता कायम लक्षात ठेवायचं, अझम्पशन म्हणजे हे असं आहे, असंच आहे, असं समजलं तर असं येणार आहे, याचं म्हणणं आहे. मग ते अझम्पशन मानून आपल्याला पुढे जायचं. एकतर गॅस मॉलिक्युलचे पार्टिकल, भरपूर पार्टिकल मिळून एक मॉलिक्युल बनला. परत एकदा, नंबर ऑफ पार्टिकल्स आर इन द वन मॉलिक्युल. दुसरी गोष्ट, हे जे एक मॉलिक्युल आहे माझ्या राजा आणि राणींनो, आता हे काही ग बसत नाही, ह्याच्यातल्या अंगातली किडे ग बसू देत नाही त्याला. मग हे काय करतं, वळावळा करतं. एक तर हे रॅन्डम मोशन मध्ये मूव्ह करतो. कसं रॅन्डम, त्याचा काय पाथ काय असं काय फिक्स नाही, बट तो सरळ मार्गे, स्ट्रेट फॉरवर्ड, असं वेडा वाकडा असं नाही. याचा जो पाथ ऑफ मुव्हिंग आहे ते स्ट्रेट आहे, बट त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. बघा, मी अझम्पशन सांगायला लागलो, नीट लक्ष द्यायचं. पहिला पॉइंट मी बोलला पार्टिकलच्या रिलेटेड, नंबर ऑफ पार्टिकलचे मिळून एक मॉलिक्युल तयार होतो. यांच्यामध्ये सगळ्यांचं ऑब्झर्वेशन कुठली स्टडी करायची, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एनर्जी, हे ऑब्झर्व करायचं आपल्याला. काय केलंय, एक सिंगल मॉलिक्युलला पकडून मायक्रोस्कोपिक खाली स्टडी केलं असेल. तसं तर फार अवघड आहे. एक मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये, किती म्हटलं मी, 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे व्हॉल्यूम मध्ये तिथं 10⁻23 मॉलिक्युल्स असतात. एका मीटर क्यूब मध्ये किती आहेत, 10⁻23 मॉलिक्युल्स असणार आहेत. म्हणजे एकाला पकडून अभ्यास करायचं हे जरा जडच आहे, अवघडच आहे. तरी पण सायंटिस्ट लोकांनी काही इमॅजिनेशन केलं आणि त्याच्यातल्या एकाला पकडलं. चलो ठीक आहे, त्याला एकाला असा धरला पकडून आणि त्याचं मोशन केलं त्याने. हा इथं गेला, इथून इकडे उडी मारली, इथून इकडे उडी मारली, इथून इकडे गेलं, इकडे गेलं, इकडे गेलं. तर त्याचं ठरलंय का असं असं जायचं, तसं काय नाही आहे. त्याचं ते कसं उड्या मारतं, इकडून इकडं, इकडून इकडं, इकडून इकडं. त्याचं फक्त एवढंच ठरलंय, सरळ जाणार, वाकड्यात नाही जाणार. म्हणजे काय असं झिगझॅग मोडमध्ये नाही जाणार. तर दोन मॉलिक्युल वाटेत जर दुसरा मॉलिक्युल आला तर धडकणार बे त्याला धडकलं की तो दुसरीकडे जाणार. तर तो परत इकडल्या कंटेनरवर, एखाद्या वॉल मध्ये तर इथल्या कंटेनरवर धडकणार का, हो धडकणार ना. तो तिथं पण जाऊन आदळणार. मग त्याची व्हेलॉसिटी आहे का, हो आहे. किती व्हेलॉसिटी आहे, कॉन्स्टंट आहे. हो. मग या सगळ्या पाथला, हे बघा, हे पाथ ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्युल एबी, आणि असे जर ते मोशन मध्ये असतील, याला म्हणायचं मीन फ्री पाथ. क्या बोले आपण इसको, मीन फ्री पाथ. या मीन फ्री पाथला जर याचा फॉर्म्युला लिहायचा असेल मीन फ्री पाथचा, तर टोटल ट्रॅव्हल्ड डिस्टन्स डिवाइड बाय, किंवा टोटल कवर्ड डिस्टन्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ कोलिजन. सर, आमचा अजून एक प्रश्न आहे. हा जर याच्यावर येऊन आदळला, परत हा दुसऱ्यावर जाऊन जर आदळला, हा दमतो की नाही? एक तर मी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये तुम्हाला बोललो होतो, ते जे इलेक्ट्रॉन आहे ते कंटिन्युअसली रॅन्डम मोशन मध्ये असतात. अशाच पद्धतीने काहीतरी जरा गॅस रॅन्डम मोशन मध्ये उड्या मारतो. पण ज्यावेळेस कोलिजन होतं ना, ज्यावेळेस कोलिजन, त्यावेळेस इलॅस्टिक कोलिजन असतं. कसलं कोलिजन असतं? इलॅस्टिक कोलिजन. बिफोर अँड आफ्टर, नो लॉस ऑफ एनर्जी. मग सर हे असं जाऊन धडकतं. हे धडकतं म्हणजे ह्याच्यात लिनियर मोमेंटम आहे. काय यांच्याकडं लिनियर मोमेंटम आहे. हे मोमेंटम, हे वॉल, हे जाऊन
कोलाइड झालं. कोलाइड झालं म्हणजे फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केला म्हणजे एखाद्या एरियावर अप्लाय केला, त्याला प्रेशर क्रिएट झालं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या कंटेनर मध्ये हे जाऊन आदळतंय वॉलवर, म्हणजे प्रेशर क्रिएट करतंय, ते किती असतं हे काढायचं. सो मग त्याच्या आधी मी तुम्हाला आता सांगितलं, मीन फ्री पाथ इक्वल टू टोटल ट्रॅव्हल्ड और टोटल कव्हर डिस्टन्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ कोलिजन. म्हणजे सर असं करता येईल का मला, ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस जे काय असेल ते. सो दॅट इज द नंबर ऑफ कोलिजन. म्हणजे प्रत्येकाची व्हेलॉसिटी पकडूया. समजा सर याची v1 व्हेलॉसिटी आहे, याची v2 v3 v4 v5 v6 एनर्जी काढावी लागेल. मग एनर्जी काढायचं आहे, या मीन फ्री पाथची एनर्जी काढायची. तर 1/2 mv². हे एनर्जी म्हणजे काय असतं रे, mv². मग 1/2 म्हणजे पहिल्याचं एकच सांगतो, याचं मास सगळीकडे फिक्स आहे, प्रत्येक मॉलिक्यूलचं मास वेगळं नाही, सेम आहे. मग इथं या सगळ्याचे हे जे पळतं ना, हे मेन फ्री पाथवर पळतं ना, हे जाऊन वॉलवर आदळतं ना, हे जाऊन दुसऱ्यावर बिनकामाचं दिवसतं ना, याला आपण कायनेटिक हा शब्द दिलाय. आणि याचा अभ्यास कायनेटिक थेअरी ऑफ गॅस. आणि याच्यामध्ये जी एनर्जी आहे, हे पहिल्या पाथला, दुसऱ्या मॉलिक्यूलचं, तिसऱ्याचं, असं चौथ्याचं, असं किती असू शकतं, एन नंबर ऑफ असू शकतात, एन नंबर ऑफ असू शकतात. मग याचं जर ऍव्हरेज काढायचं झालं, ऍव्हरेज काय येईल, 1/2 mv1 चा स्क्वेअर 1/2 mv2 चा स्क्वेअर प्लस 1/2 mvn चा स्क्वेअर डिवाइड बाय n. मग याचं जर टोटल बघायचं झालं तर कसलं टोटल, ऍव्हरेज किती असतं, 1/2 mv RMS किंवा v ऍव्हरेज असं लिहितो. मीन लिहितो, शब्द वापरतो मीन. मग मीन वापरलं तर पिळग्यानो 1/2 m, 1/2 m. इथं 1/n कुठलं आलं, हे याचं समेशन ऑफ v², समेशन या सगळ्यांची बेरीज. मग याला आपण डिस्काउंट केलं तर मीन स्क्वेअर व्हॅल्यू, शब्द काय वापरला मी, मीन स्क्वेअर व्हॅल्यू, v1 चा स्क्वेअर, v2 चा स्क्वेअर, v3 चा स्क्वेअर प्लस 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 vn चा स्क्वेअर डिवाइड बाय n. मीन स्क्वेअर व्हॅल्यू. बट जसं जसं आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत व्हेलॉसिटी मध्ये, तसं याच्यामध्ये एक व्हॅल्यू आहे पिळग्यांनो, ती म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. त्याला शॉर्टकट आहे RMS. हे कसलं, दोघाला रूट मध्ये टाकलायचं, कसं टाकलाचं, हे इथं असं करायचं, इसको रूट. हे काय झालं, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू म्हणजे किती झाला ते कसं, सो VRMS बरोबर स्क्वेअर रूट ऑफ v1 चा स्क्वेअर, v2 चा स्क्वेअर, टिंब vn चा स्क्वेअर डिवाइड बाय n. हे झालं त्याचं RMS व्हॅल्यू ऑफ दिस पर्टिक्युलर मीन फ्री पाथ. आपण काय काय काढले, मीन स्क्वेअर व्हॅल्यू काढले. हे प्रॉब्लेम असतात सीईटी वाल्याचा भयानक जीव, त्याच्यावर त्यांचा जीव आपला त्याच्यावरती, असं होतच नाही सर, लय अवघड आहे. हे इथं जे आहे आपलं तिसरीकडेच पळतंय आणि ते गोटरगोलाच बरं वाटतंय. आता इथं जर बघितलं तर हे जे सगळं झालं ते हे मीन फ्री पाथला, याची एनर्जी बघितली आपण, याचा मीन स्क्वेअर व्हॅल्यू बघितली, याची RMS व्हॅल्यू बघितली, आणि याच्यावरूनच आपण या मीन फ्री पाथचा एक फॉर्म्युला लिहितो, लॅम्बडा बरोबर 1/√2 πd² n/v. वी डू नॉट रिक्वायर्ड द d म्हणजे डायमीटर आहे. हे कसं आलं, काय आलं, काही गरजेचं नाही. प्रॉब्लेमसाठी हा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का? एक क्यूब घेतलाय आपण, काय घेतलंय, एक क्यूब घेतलाय, एक क्लोज्ड क्यूब आहे. त्याचं जे व्हॉल्यूम आहे, v = L3. त्याची जी लेंथ आहे ती L आहे, याची जी लेंथ आहे ती किती आहे, L आहे.
तर त्याचं व्हॉल्यूम किती आहे L3. इथपर्यंत तुम्हाला काय अडचण. इथं काय करायचं सर, एक मॉलिक्यूल असा पकडला, याच्यात आम्ही टाकला. ओके, आता इथे 3 साइड. या मॉलिक्यूलला, या नळसाळ्याला आपल्याला एक इकडं एक्स ऍक्सिस, एक इकडं वाय आहे, हे झेड आहे, आणि एक काय वाय, एक्स वाय झेड, 3 ऍक्सिस सोबत हे भिडतंय असं समजायचं. ओके, बघा महत्वाचा आहे. कुठं कुठे हिंडायला लागले, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, म्हणजे याच्या रिलेटेड Vx, Vy, Vz. व्हेलॉसिटी वेगवेगळ्या व्हेलॉसिटी, यांची व्हेलॉसिटी v घेतो सुरुवातीला. v1 v2 v3 डॉट 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 डॉट, बघा v1 v2 v3 टिंब टिंब टिंब, vn/3 ऑफ n/3 मॉलिक्यूल. ओके, ऑफ velocity ऑफ n/3 मॉलिक्युल्स. आता n/3 का घेतलं, 3 ऍक्सिस आहे, त्याच्यात डिवाइड केलं. हे तिसरं जे पार्ट आहे हे फक्त पॅरलल टू एक्स ऍक्सिस घेतलं. कोणाला घेतलं, पॅरलल टू एक्स ऍक्सिस. कुठल्या प्लेनला आदळवणार आहे, YZ प्लेनला. YZ प्लेनला. याला कुठं बसवलंय, इकडल्या प्लेनवर बसवलंय. कुणाला, मॉलिक्यूलला. त्याला तिथून कुठं जायला सांगितलं, याच्यावर जाऊन आदळायला सांगितलं. तो परत आदळून पुन्हा ऍज येऊन बसणार. सिन्सिअर आहे जरा. आता इथं काय केलं आपण, याच आपल्याला हे मॉलिक्यूलचं, जर एखादं मॉलिक्यूलची एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असेल तर त्याची ती मोमेंट होती. तर त्याचं पहिल्यांदा मोमेंटम काढावं लागेल आपल्याला. समजा हे इथून इथं गेलं, इथून रिबाउंस झालं, इथून काय झालं, रिबाउंस झालं, रिटर्न आलं. तर मग आपण याला डेल्टा P1 इनिशियल लिनियर मोमेंटम m into v. v is the velocity, m is the mass, v is the velocity. नेक्स्ट जर मी त्याचं मोमेंटम P2 घेतलं, ते रिटर्न आलं म्हणजे -mv. एक्स ऍक्सिसच्या पॅरलल गेलं, पुन्हा माघारी आलं. तुम्ही इथं लिहू शकता एक्स ऍक्सिस किंवा Vx असं पण लिहू शकता. सपोज वी टेक एज एन चेंजिंग मोमेंटम डेल्टा P2 मायनस डेल्टा P1 दॅट इज बीन बाय -mv. हे येतं मला -2mv. दिस इज द डेल्टा P. म्हणजे लिनियर मोमेंटम मला मिळालं, किती मिळालं, -2mv. काय केलं, इथून गॅस निघाला, इथं जाऊन आदळला, रिबाउंड झाला, तो माघारी गेला. इथून इकडं गेला म्हणजे पॉझिटिव्ह, त्यानं थोबाड वळवलं म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे हे 2 नंबरचं मी निगेटिव्ह घेतलं. सेकंड मधून फर्स्ट मायनस केलं, -mv -2mv. हे जर कॅल्क्युलेशन पर्पज घेतलं, याचं मॅग्निट्यूड घेऊ आपण, तर ते किती येतं, 2mv. हे फक्त कुणाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला. टोटल या नाही, त्याच्यातले फक्त 1/3 बाजूला. ओके, 1/3 येतं. मग आपल्याला जर ह्याला टोटल टाइम किती लागला, चेंजिंग टाइम किती आहे, डेल्टा टी किती आहे, टोटल टाइम इथून इथं साइड जी आहे ती त्याची एल लेंथ आहे. क्यूबची जी साइड आहे त्याची जी लेंथ आहे ती किती आहे, एल इतकी आहे. जी साइड एल आहे, या एल ला म्हणजे इथून इथं गेलं म्हणजे एल गेलं, परत माघारी गेलं म्हणजे अजून एक एल गेलं. म्हणजे टोटल लेंथ झाली किती आपल्याला, 2l झाली. 2l डिवाइड बाय v. वेलोसिटी किती आहे, v इतके. म्हणजे डेल्टा टी बरोबर 2l/v. मग मला तिथला फोर्स किती झाला, तर फोर्स इज इक्वल टू F इज इक्वल टू डेल्टा P अपॉन डेल्टा T, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. देन फोर्स इज इक्वल टू P किती आहे आपल्याकडे, 2mv अपॉन 2l/v. v वर गेलं तर F बरोबर 2mv
v स्क्वेअर अपॉन 2l, 2 2 कॅन्सल, f बरोबर mv स्क्वेअर अपॉन l. म्हणजे जर हे 1 साठी म्हणलं पहिलं मॉलिक्यूल पळवलं तर हे 1 साठी आलं. लेंथ तर फिक्स आहे, f1 बरोबर mv1 चा स्क्वेअर अपॉन l. का तर हे पहिलं v1 धरलं, असेच नंबर ऑफ मॉलिक्यूल गॅस मॉलिक्यूल तू गेला जाऊ नये, परत तू जा, परत तू जा, परत तू जा, ज्याचं सगळ्याला जर जा जा म्हणलं तर v2 v3 vn अपॉन 3 असे यांचे सगळे फोर्सेस निघतील. म्हणजे ते जे फोर्सेस आहेत बाळांनो त्याला F2 बरोबर mv2 चा स्क्वेअर अपॉन l, F3 बरोबर mv3 चा स्क्वेअर अपॉन l, Fn अपॉन 3 बरोबर mvn अपॉन 3 चा स्क्वेअर डिवाइड बाय l. I want to hear total force. मला काय हवा इथं टोटल फोर्स जर काढायचा झाला, हे नरसाळे इकडे बघ ना, टोटल फोर्स काढायचा झाला तर रिझल्टंट फोर्स F बरोबर F1 प्लस F2 प्लस F3 प्लस टिंब 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 Fn अपॉन 3 मीन्स F बरोबर किती रे, किती अपॉन शोधा सगळे, m अपॉन l v1 चा स्क्वेअर, m अपॉन l v2 चा स्क्वेअर, m अपॉन l v3 चा स्क्वेअर, टिंब 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 mvn अपॉन 3 l चा स्क्वेअर. ओके, हे इथं प्लस. देन या सगळ्यांमध्ये कोण सेम टू सेम आहे, m अपॉन l काय आहे v1 चा स्क्वेअर, v2 चा स्क्वेअर, vn अपॉन 3 चा स्क्वेअर. पिढ्यांमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, n अपॉन 3 इतके मॉलिक्युल्स आहेत. तर आपल्याला इथं काय आहे, आपल्याला वही नो काय नो भेटलं. आता सर तुम्ही कधी सोडणार आहे ते सांगा. नाव v स्क्वेअर बार मीन स्क्वेअर व्हॅल्यू v1 चा स्क्वेअर, v2 चा स्क्वेअर, टिंब 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 vn अपॉन 3 चा स्क्वेअर डिवाइड बाय n अपॉन 3. हे कुठं आहे, अबे आताच बघितलं ना मीन स्क्वेअर व्हॅल्यू. मग मीन स्क्वेअर व्हॅल्यू या n अपॉन 3 ला इकडे पाठवलं, n अपॉन 3 v स्क्वेअर मीन v1 चा स्क्वेअर, v2 चा स्क्वेअर, टिंब टिंब vn अपॉन 3 चा स्क्वेअर, याची व्हॅल्यू इथं टाकू. देन मला फोर्स काय मिळालं बघा. सो F बरोबर इथं बघा m अपॉन l, हे याची व्हॅल्यू टाकली. काय टाकूया आपण, n अपॉन 3 v स्क्वेअर मीन स्क्वेअर व्हॅल्यू. कळलं, आपल्याला माहितीये प्रेशर काय आहे, काय माहितीये प्रेशर काय नाही सर. आता गेले की पहिला देवीला नमस्कार करून जेवण करा. P बरोबर F अपॉन A, P बरोबर F अपॉन A, P बरोबर F किती रे m अपॉन l, हे n ला इथं लिहितो बघा, हे n ला. मग v स्क्वेअर मीन स्क्वेअर व्हॅल्यू डिवाइड बाय एरिया किती झाला बे l स्क्वेअर झाला. व्हॉल्यूम जर l क्यूब असेल तर एरिया किती असतो l स्क्वेअर. हे l खाली आलं सिद्ध्या, हे l खाली आलं इथं बरोबर m. ओके, आता इथं जे आहे हे इथलं 3, इथं 3, आता इथलं 3 राहिले आपल्याला इथं. तो इथं हे l खाली आलं म्हणजे 3l क्यूब. ओके, हे v, हे m, हे v मीन स्क्वेअर व्हॅल्यू. बाळांनो हे nm म्हणजे काय, इथं m इक्वल टू n इंटू m, हे नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल, हे मास एकाच, नंबर ऑफ सगळ्या कंटेनर मधलं m. मग आता त्याला इथं टाकलं तर हे किती छान गोंडस दिसतं, m अपॉन 3 l क्यूब v स्क्वेअर. कळग्यांनो l क्यूब म्हणजे माहिती आपल्याला काय आहे, v इक्वल टू l क्यूब, दॅट इज मीन बाय व्हॉल्यूम बरोबर l क्यूब. देन p बरोबर 1 अपॉन 3 m अपॉन
V इंटू V स्क्वेअर मीन स्क्वेअर व्हॅल्यू. देन परत वी नो, तर सगळं नो आहे तर मग हाय काय सोडवायचं. रो बरोबर m अपॉन v. देन p बरोबर 1/3 रो v स्क्वेअर. हे जे झालं ते आयडियल गॅस ऑफ प्रेशर, इक्वेशन ऑफ प्रेशर ऑफ आयडियल गॅस. याला कशात घातलं, एका कंटेनर मध्ये घातलं आणि लाता बुट्ट्या घातल्या असं नाही, तेवढ्या मारलं. हे सारखं कंटिन्युअसली फिरत राहतं. याचा अर्थ हे प्रेशर जनरेट करतं, प्रेशर क्रिएट होतं. तर ते प्रेशर किती आहे, P इक्वल टू 1/3 रो v स्क्वेअर. ओके, सो याचं परत रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू किती आहे, याचं परत एनर्जी किती आहे हे आपण पहिला नंतर बघू. हे पहिला करला.